नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महासंगम या भागामध्ये आता मात्र राहुल, महिपत आणि गायत्री हे तिघे एकत्र येतात आणि आता महिपत हा त्यांना सांगत असतो की आपले सगळे शत्रू आता तडफडून मरतील आणि एका मिनिटात आता सगळे शत्रू हे ढगात असतील आणि राहुलला म्हणतो की म्हणून मी तुला म्हटलो की तो अजून बच्चा आहेस बच्चा। राहुलच्या खांद्यावर आता महिपत हात ठेवतो आणि राहुलला ही सर्व बोलतो। गायत्री मात्र आता खूप खुश असते। त्यानंतर आता इकडे कल्पनाने जे काही पूजेची भांडी काढलेली असतात तर ती पूर्णाईला दाखवते आणि म्हणते की ही पूजेची भांडी घासायला काढलेली आहे। तेव्हा आता पूर्णाई म्हणते की कल्पना ते सर्व राहून दे, अर्जुनचा कॉल आला होता का असं विचारते। त्यावर तर कल्पना म्हणते की नाही, मला सुद्धा पूर्णाई खूप काळजी वाटते, मी त्याला कॉल करून पाहते। आणि तेवढ्यात मात्र अद्वैत, अर्जुन, तेजस, मानसी आणि सायली हे सर्वजण घरी येतात। तेव्हा आता पूर्णाजी विचारते की तुम्ही सगळेजण कुठे होतात। तर आता अर्जुन सांगतो की हे बघ पूर्णाई, ह्या कुमत मावशी आहे आणि ह्या आम्हाला कसे सापडले हे सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगतो। आणि अर्जुन विमलला आवाज देतो, विमल धावतच येते। तर अर्जुन हे म्हणतो की हे बघ मागची जी रूम आहे तर ती सगळी काही साफसफाई करून ठेव आणि मावशींना तेथे आराम करून द्यात। लगेच विमल सांगतात की हो खोली तयार आहे। तेव्हा लगेच आता अर्जुन त्यांना घेऊन जायला सांगतो। त्यावर आता मानसी कुमत मावशींना म्हणते की तुम्ही आराम करा, तर विमल मावशींना आतमध्ये घेऊन जाते। त्यावर आता पूर्णाई सगळ्यांना म्हणते की मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आता आरामाची गरज आहे, तर त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या खोलीमध्ये जा आणि हे बघा सगळं काही आता नीट झाले का असं पूर्णाई आता विचारते। मागे जे काही घडलेलं आहे ते सगळं काही मागे सारून आता जन्माष्टमीच्या तयारीला लागा, चला निघा आता। तेव्हा आता म्हणजे मानसी, तेजस, अद्वैत आणि अर्जुन हे चौघेही आत जातात। तर सायली आता तेथेच असते। तर कल्पना पूर्णाईला म्हणते की तुम्ही सुद्धा आता आत चला। तेव्हा आता पूर्णाई म्हणते की कल्पना माझा हात धर आणि सायली तेथेच असते। तर तेवढ्यात तेथे मधु येतात। तर सायली म्हणते की मधु हे बघा आता तुम्ही निघायचं नाही, विमलताई तुमची खोली अगदी साफसफाई करून ठेवलेली आहे। तर मधु म्हणतात की साऊ बाळा अगं मला नाही थांबता येणार, अगं मी पूजेसाठी परत येईल। आणि सायली बाळा तू खरंच खूप अगदी थकल्यासारखी वाटतेस ग। त्यावर आता सायली म्हणते की मधु अहो काय सांगू, खरंच किती दगदग झाली माहिती आहे की तुम्हाला, खूप झोप येते, परंतु खरंच मधु अहो काम तर खूप पडलेली आहे। तेव्हा आता मधु विचारत पडतात, कारण जर आता तिच्या भूतकाळाबद्दल सायलीला सांगितले, एकतर तिला भूतकाळाबद्दल सांगितल्यानंतर त्रास होतोय आणि जर आत्ता बोलण्याची ही वेळ तर नाहीच आणि ह्या सणासुदीच्या दिवशी काही वेडवाकडं व्हायला नकोय। तेव्हा आता सायली विचारते की मधु अहो तुम्ही कसला विचार करतात, तुम्हाला काही बोलायचं आहे का। तेव्हा आता मधु म्हणतात की नाही ग बाळा, अगं मी तुझ्या चेहऱ्यावरचा अगदी नकलेपणाचा विचार करतोय। तेव्हा आता सायली म्हणते की मधु तुम्हाला खरं सांगू का, आता मला कशाची गरज आहे बरं, तुमच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपायचं आहे मला। तेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवतात तेव्हा खरंच मला असं वाटतं की कोणतंही संकट माझ्यापर्यंत नाही येऊ शकत। आणि हे बघा आईचं स्पर्श कशा असतो हे मला नाही माहिती मधु, कारण तुम्हीच माझे आई आणि बाबा आहात। लगेच सायली मधुंना घट्ट असे मिठी मारते। तेव्हा आता मधुंच्या मनामध्ये त्यांना इतकं वाईट वाटतं, ते स्वतःला म्हणतात की खरंच मी तुझ्या हक्काचे आई वडील तुला मिळवून देण्यासाठी खरंच खूप धडपड करतोय, परंतु माझ्या हाताला ठोस काहीतरी असा पुरावा लागल्याशिवाय मी कुणाशीच हे नाही बोलू शकत। म्हणून आता मधु सायलीला जवळ घेतात आणि खूप रडत असतात। आणि तेवढ्यात पूर्णाजी आता सायलीला म्हणते की सायली अगं त्या जे काही कुमत मावशी आहे ना त्यांना काय हवं काय नको हे बघ जरा। तर सायली आता आवाज देऊन म्हणते की हो हो पूर्णाई मी बघते। तेव्हा आता मधु म्हणतो की हो मी निघतो बाळा। तर सायली म्हणते की ठीक आहे मधु, नाही अडवणार मी तुम्हाला, कारण तुमची बाळ तुमची वाट पाहत असतील आणि त्यांना सुद्धा सण साजरे करण्यासाठी तुम्ही हवे असताल, परंतु मधु अहो पूजेला यायला मात्र उशीर करू नका। तेव्हा आता मधु जायला निघतात, परंतु त्यांचा पाय काही तेथून निघत नसतो। तर सारखे आता साऊ बाळाकडे पाहतात आणि रडत असतात। तर सायली विचारते की काय झालं मधु, तुम्ही का रडतात। तेव्हा आता मधु रडतच सायलीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतात। तेव्हा सायली आता मधुंचा हात धरते आणि विचारते की मधु काय झाले। तर मधु म्हणतात की काही नाही बाळा, असंच मला भरून आलं आणि चल येतो मी असं बोलून मधु आता तेथून रडतच जायला निघतात। तेव्हा आता सायली विचार करते की मधुंना काय झालं असेल, ते इतके हळवे का झाले असतील, मधुंना माझ्याशी काही बोलायचं होतं का आणि मला सुद्धा असं काय होत असेल, इतकी हुरूर का वाटत असेल। त्यानंतर आता इकडे गायत्री ही अगदी चौताळलेली असते आणि ती महिपतला म्हणते की काय रे महिपत
तुझा धमाका कधी होणार आहे? तर जी बाई तू पाठवली ती भरोशाची आहे का? कधी ती हे सर्व करणार आहे? तेव्हा आता महिपत म्हणतो की हे बघ, माझ्या माणसाची शंका घ्यायची नाही, कारण एकदा की निशाणा लावला तर असे ती अचूक बाण मारत असतात. त्यावर आता गायत्री म्हणते की ठीक आहे, सध्या महिपत मी तुमच्यावर विश्वास ठेवते, परंतु तुमची मदत घेणं किंवा तुम्हाला मदत करणं हे मला महागात पडू नये म्हणजे झालं तर. तेव्हा आता महिपत गायत्रीला म्हणतो की हे बघा गायत्री बाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा मात्र आता गायत्री परत म्हणते की हे बघा, मी थोड्याच वेळेत आता डोळ्यावर काही पाणी मारून येते, रात्र जरा वैऱ्याची आहे त्यामुळे सतत जागत राहायला हवे, आलेच असे बोलून ती जायला निघते. तर महिपत विचारतो की तू माझ्याबरोबर चहा घेशील का? तेव्हा गायत्री विचारते की आत्ता? तर महिपत म्हणतो की घ्या ना घोटभर, काय फरक पडतो? किंवा महिपत आपल्या माणसाला चहा सांग रे दोन असं म्हणून त्याला चहा सांगतो. तर गायत्री म्हणते की हो, तोपर्यंत आलेच मी. त्यानंतर आता इकडे मानसी आणि तेजस मात्र ती जी काही बाई पाठवलेली आहे म्हणजे कुमत मावशी बनून, तर मात्र आता तेथे येतात. तर आता ती मुद्दाम इकडे तिकडे बघत असते. तेव्हा तेजस विचारतो, नमस्कार करून म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला आराम करायचा असेल, परंतु थोडं अगोदर बोललं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा आता ती कुमत मावशी म्हणते की छाया छाया. तर मानसी म्हणते की छाया ताई नाही, छायाताई घरी आहेत, मी मानसी. आणि तेजस आता त्याची ओळख करून देतो की मी तेजस, मी गायत्रीचं दीर आहे. आपली कधी भेट झालेली नाही पण तरीही. तेव्हा आता गायत्री म्हटल्यानंतर ती आता म्हणते की गायत्री, आणि लगेच तेजस म्हणतो की हो गायत्री वहिनी, आणि गायत्री वहिनींना तुम्ही शेवटचं कधी भेटला होता हे तुम्हाला आठवते का? तेव्हा आता ती मावशी म्हणत असते की गायत्री वर आणि छाया खाली, छायावर आणि गायत्री खाली असे ती बडबड करत असते. तर मानसी आणि तेजस एकमेकांकडे बघत आता मानसी ही त्या मावशींना विचारते की मावशी, तुम्ही पनवेलला एकटेच असतात ना, मग तुमची काळजी कोण घेतं हो? तेवढ्यात आता ती मावशी ओरडते की सूर्य बुडाला, काळोख झाला आणि तो आला असं ती करत असते. आता कुठे ती बोट दाखवते हे काही कळत नसतं. तेजस आणि मानसी तिकडे पाहत असतात आणि मावशी म्हणते की त्याला जायला सांगा. तर तेजस विचारतो की कुणाला जायला सांगायचं? तर मानसी आता तेजसला विचारते की राष्ट्रहित आहो हे असं का बोलतात? तेव्हा आता तेजस म्हणतो की गायत्री वहिनींच्या त्या नातेवाईक आहेत की त्या डोक्यावरच पडलेले असतील, परंतु हे जरा जास्तच वाटतं. तेव्हा आता काय मानसी विचारते की हे बघा मावशी, छायाताई आणि गायत्री वहिनी या तुमच्या सोबतच राहायच्या ना, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही आठवते का? तेव्हा आता ही मावशी फक्त हेच ओरडत असते की त्यांना जायला सांगा, त्याला जायला सांगा. तर तेजस विचारतो की कुणाला जायला सांगायचे? तर मावशी म्हणते की तो आला आणि त्याला घेऊन जा, त्याला म्हणून दात खात असते, नाहीतर मी त्याला मारेल म्हणून आता तेथील एक वस्तू घेते आणि जोरात ती फेकून मारते. तेव्हा आता मावशीची ही जे काही म्हणजे रागराग सुरू आहे ती कुणाला काय म्हणते हे तेजस आणि मानसीला काही कळत नसतं. मानसी खूप घाबरते आणि तेजस मात्र ती वस्तू आपल्या हातात झेलतो. मग आता मानसी विचारते की मावशी अहो तुम्ही कुणाला काय कशाबद्दल बोलतात? आणि हे बघा मावशी, अहो तुम्हाला जर बोलायचं नसेल तर तुम्ही आत्ता बोलू नका, तुम्ही आत्ता आराम करा, छान असा व्यवस्थित आराम करा, आम्ही नंतर येतो एकदम तुमच्याशी निवांत बोलायला. तेजस म्हणतो की हो आरामच करा तुम्ही, आणि जास्त रुद्ररूप यांचं दिसतंय म्हणून आता तेजस आणि मानसी धावतच अगदी घाबरत तिथून बाहेर जातात. तेव्हा आता ही मावशी ओरडत असते की हो अंधार झाला आणि मी बुडून टाकेल, वेड्यासारखी आता तिची बडबड सुरू असते. त्यानंतर आता इकडे मधू रोडने जात असतात आणि ते आता स्वतःलाच अगदी स्वतःशी बोलत असतात की म्हणतात की सायली बाळा, अगं तू आणत नाहीस, परंतु इतकी मोठी गोष्ट आहे ती तुला सांगण्या अगोदर माझी खात्री अगोदर पटवून घ्यावी लागेल. फक्त मला एखादा त्या अगोदर ठोस पुरावा जर मिळाला तर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेल ही माझी सायलीच आहे आणि हीच खरी तन्वी किल्लेदार आहे म्हणून. आश्रमात एखादा सायलीचा फोटो तर नक्की असेल हे मधुहूंना आता आठवते आणि नक्की मला आठवेलच आणि नक्की काहीतरी होईलच म्हणून मधु घाईने तिकडे जायला निघतात. त्यानंतर आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की अगं थोडासा आराम कर. तेव्हा आता सायली म्हणते की अहो सणासुदीचे दिवस आहेत, आराम करून कुठे चालेल, एकतर आई सुद्धा खूप थकल्या असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं म्हणूनच मी तुला सांगतो की तिला सुद्धा आरामाची गरज आहे आणि तुला सुद्धा आरामाची खूप गरज आहे. तर आणि बस तू खाली निवांत, म्हणून तो सायलीला खाली बसवतो आणि तिच्या हातामध्ये आणि तो तिला खाली बसवतो आणि म्हणतो की हे घे, तुला अगदी मस्त असे एनर्जी येईल म्हणून चॉकलेट तिला देत असतो. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा सर, माझ्यावर कोणताही तणाव नाही, परंतु मगाशी जेव्हा मधू आले होते तर ते नक्की काहीतरी तणावाखाली टेन्शनमध्ये आहेत असे मी ओळखले आणि मला असं वाटलं होतं की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून, परंतु त्यांना बोलता येत नाही. तर अर्जुन म्हणतो की काही हरकत नाही, जेव्हा ते परत पूजेसाठी येतील ना तेव्हा तू त्यांना नक्की विचार.
आता सायली म्हणते की हो, मला जरा निवांतपणा मिळाला का मी त्यांना नक्की लगेच विचारणार आहे, परंतु तोपर्यंत मला असंच अस्वस्थ वाटत राहील तर. परंतु मला एक गोष्ट सांगा, मधू तर नीट असतील ना हो? म्हणजे त्यांना माझ्याशी असं काय बोलायचं असेल? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ, त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस, ते नक्की ठीक असतील, मी तुला खात्रीने सांगतो. आणि तो सायलीला खुश होत परत चॉकलेट खायला देतो, तर सायलीला खूप हसू येते. त्यानंतर आता मधू तोपर्यंत आश्रमात येतात आणि सायलीचा एखादा फोटो असेल का नाही म्हणून प्रत्येक गाठोडं ते शोधत असतात. आता तेथे प्रत्येक गाठोडं असतं, परंतु सायलीचे गाठोडे नसते. तेव्हा आता मधू खूप काही शोधतात आणि स्वतःला विचारतात की सायलीचं गाठोडं तर मी इथेच ठेवलं होतं, ते गाठोडं कुठे गेलं असेल? आश्रम बंद असताना पोलिसांनी बरीच अशी हलवहलव केलेली दिसते. बाकी सगळ्यांचे गाठोडे इथे आहेत, परंतु सायलीचे गाठोडे मात्र कुठे गेले? आणि प्रियाचे सुद्धा गाठोडे इथे नाही हे आता मधूंच्या लक्षात येते. सगळ्यांचे गाठोडे आहे, परंतु ह्या दोघींचे गाठोडे येथे नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तर धक्काच बसतो. आणि तेवढ्यात येथे कुसुम येते, तर कुसुम मधूंना विचारते की मधू, अहो तुम्ही काय शोधतात? तेव्हा आता मधू म्हणतात की अगं काही नाही, मी माझं पुस्तक शोधतोय. तेव्हा आता कुसुम विचारते की पुस्तक? अहो इथे कुठे पुस्तक आहे? तर मधू, इथे तर मुलांच्या जुन्या वस्तू आहेत. तर मधू म्हणतात की अगं मला माहिती आहे, मी तुला शोधतोय म्हटलं ना, शोधतोय. आता मधू टेन्शन मध्येच बोलतात. तेव्हा आता कुसुम म्हणते की बरं ठीक आहे मधू, मी तुम्हाला शोधायला मदत करते. म्हणून आता कुसुम शोधायला येते, तर मधू तिला म्हणतात की अजिबात नाही, मी शोधतो ना. म्हणून आता ते खूप रागावून हे सर्व बोलतात. तेव्हा आता कुसुमला काही कळत नसतं की मधू असे रिॲक्ट का होतात. तेव्हा आता मधू पुन्हा खूप चिडतात, मध्ये मध्ये करत असते. एकतर ते गाठोडे मला मिळत नाही आणि तुझं आपलं काय सुरू आहे मध्ये मध्ये करण्याचं. तेव्हा आता बिचारी कुसुम बाजूला जाते, तर मधू आता खूप काही शोधतात, परंतु त्यांना ते काही मिळत नाही. म्हणून ते आता स्वतःलाच म्हणतात की सायलीचं गाठोडं किती काही झालं तरी शेवटी मिळायलाच पाहिजे. त्यात तिचा तो फोटो सुद्धा होता, कुठे गेलं असं हे सगळं? एकतर माझ्या सायलीवर खूप असा अन्याय झालेला आहे, तिचे आई बाबा जिवंत असून सुद्धा तिला ते माहिती नाही. त्यामुळे आता सगळ्यांना हे सत्य समजायलाच हवे. त्यानंतर आता इकडे तेजस आणि मानसी बाहेर येतात, तर तेजस मानसीला म्हणतो की पक्की ती बाई आहे ती मावशी, तर ती गायत्री वहिनीची मावशी शोभतेस, ती सुद्धा अशीच आणि ह्या सुद्धा अशाच, म्हणजे दोघी सुद्धा अगदी सेम टू सेम. मानसी म्हणते की अहो राष्ट्रहित, तुम्हाला काही परिस्थितीचे भान वगैरे काही आहे की नाही? एकतर काय गंभीर परिस्थिती होती, मग त्या परिस्थितीत त्यांना काहीतरी असं धक्का बसला असेल आणि त्यासाठी त्यांना थोडासा वेळ द्यायला नको का? आणि आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती आपण हळूवारपणे त्यांच्याकडून काढून घ्यायला हवी. तेव्हा आता तेजसला हसू येते. काहीतरी चंद्र काळोख वगैरे असं काहीतरी बोलतात, मग आपण त्यांच्याशी कसं बोलणार आहोत? त्यावर आता मानसी म्हणते की परंतु त्या तर गायत्री बहिणींचं नाव तर घेतात ना, म्हणजे कुठेतरी त्यांची स्मृती ही जिवंत आहे, तर आपण थोडासा वेळ त्यांना देऊयात, जरा त्यांचा विश्वास बसून द्यात. आपल्या दोघांवरती एकदा त्यांचा विश्वास बसला तर बघतच राहा की मी त्यांच्याकडून जी काही बातमी आपल्याला काढून घ्यायची आहे ना ती घेते. तेव्हा आता तेजस म्हणतो की नाही नाही, हे बघा मानसी, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, म्हणजे तुम्ही हँडल करू नका, मी ते सर्व काही हँडल करतो, कारण ते खूप विचित्र आहे. तर मानसी विचारते की म्हणजे का? म्हणजे मला काही करता येत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तेव्हा आता लगेच तेजस म्हणतो की अहो ते कशा अगदी रागवतात, आपण तर बघितलं ना डोळ्यांनी, आणि तुम्ही सुद्धा, मग तुम्ही माझ्यावर का असं रागवतात? काय इतकं डाफरतात तुम्ही? तर मानसी म्हणते की अच्छा, म्हणजे इथे सुभेदारांच्या घरी येऊन सुद्धा तुम्हाला माझ्यासोबत वादच घालायचे आहेत का? तेव्हा तेजस म्हणतो की वाद मी घालतो? तर मानसी विचारते की मग कोण घालतं? तेजसला हसू येते आणि म्हणतो की हो, अजून तर कोण घालणार, मीच घालणार ना. आणि तेजस लगेच हात जोडतो आणि म्हणतो की माफ करा, मला थोडीशी दगदग झाली त्यामुळे चिडचिड होते, तुम्ही आराम करा, मी सुद्धा आराम करतो, इथे करा किंवा कुठेही करा, जसं तुम्हाला वाटेल तसे तिथे करा, जर आपण मौन व्रत ठेवूयात. तर मानसी तेजस अगदी एकमेकांकडे बघतच असतात, ते पण रागाने. मानसी आता अगदी रागाने सोप्यावर बसते आणि तेजसला म्हणते की तुम्ही सुद्धा जरा शांतच राहा. हा तेजस थोडासा बाजूला होतो आणि आता स्वतःला म्हणतो की त्या बाईकडून मात्र गायत्री वहिनीची माहिती काढायची हे जरी अगदी अवघडच आहे. तर तेजसला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे उत्सवाची सर्व तयारी होते, तर अर्जुन, अद्वैत हे सगळेजण तयार होऊन बाहेर येतात. कल्पनाची सर्व तयारी सुरू असते. तेव्हा आता चांदेकरांच्या घरातील सर्वजण आता तेथे जन्माष्टमीला आलेले असतात. सायली आता त्यांचा पाहुणचार करते, विमलला पाणी आणायला सांगते आणि त्यांना नमस्कार वगैरे आबांना करते. तेव्हा आता पूर्णाजी आबांना म्हणते की भाल्या, अरे भाल्या, किती दिवस झाले मी तुला बघितलं नव्हतं, किती वर्षांनी तू भेटतोय? तेव्हा आता आबा म्हणतात की हो ग पूर्णे, अगं खरंच खूप वर्षांनी भेटतोय तर आपण. तेव्हा मात्र आता नैना, रोहिणी आणि अनामिका यांचा तोरा काही वेगळाच असतो. आबा खुश होऊन आता पूर्णाईला म्हणतात की आता मात्र आपण इतके दिवसांनी भेटलो,
मग आता मनसोक्त असे गप्पा मारायचे, तर पूर्णाई खुशून म्हणते की हो हो. तेव्हा मात्र आता पूर्णाई हसून आता आबांची खूप चेष्टा उडवते. अरे तुझी दाढी तर सगळी काही पांढरी झाली रे. तेव्हा आता सर्वजण हसतात. तेव्हा मात्र आता कला सुद्धा अगदी खुशून तेथे असते आणि तेजस आणि मानसी सुद्धा खूप छान तयार होतात. तेव्हा आता लगेच आबा हे खुशून म्हणतात की हो हो, आता तर अगदी हळूहळू सगळे काही अवयव संप करणार. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अरे ते तर करणार, परंतु मन मात्र तरुण ठेवायला हवं. तेव्हा आता आबा खुशून म्हणतात की पूर्णे, अगं तू तर अगदी खरं बोललीस. आपल्या मनातील जे लहान मुलं आहे ना त्याला आपण जिवंत ठेवायचं. तेव्हा आता तेजस हळूच मानसीला म्हणतो की हो ना, ते तर बरोबर आहे. तर मानसी रागाने तेजसकडे बघत असते. तर आबा आता पूर्णाईला म्हणतात की अगं म्हणजे काय, की लहान लहान गोष्टीमध्ये आपण आनंद शोधायचा. तर पूर्णाई म्हणते की हो रे, अगदी बरोबर. आणि त्यात म्हणजे तुझ्या आणि माझ्या म्हणजे सारखी माणसं तर एकत्र आली तर आणखीनच अगदी. तेव्हा आता सर्वजण आणखीन हसतात खूप जोरजोराने. आता पूर्णाई आणि आबाही हसत असतात आणि त्यांना बघून बाकी सर्वजण सुद्धा हसतात. त्यावर आता आबाही पूर्णाईला विचारतात की काय मग आज काय स्पेशल असा प्लॅन आहे. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की काय, तर आबा म्हणतात की अगं तेच ते पूजा वगैरे. पूर्णाई म्हणते की पूजा अगोदर पाळणा वगैरे, मग आरती, हे सगळं काही अगदी व्यवस्थित होईल आणि त्यानंतर दहीहंडी, अगदी भरगच्च असे कार्यक्रम आहेत, मस्त असे कार्यक्रम आहेत आणि मस्त अशी मजा येणार आहे. तर आणि तेवढ्यात पूर्णाई आता प्रतापला म्हणते की अरे प्रताप, अजून ते कार्यक्रम करणारे का आले नाहीत, किती उशीर झाला रे. त्यावर आता प्रताप म्हणतो की थांब पूर्णाई, अगं मी अगदी फोन करून बघतोय. तेव्हा प्रताप त्यांना फोन करतो आणि त्यांच्याशी बोलत असतो. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे कुठे आणि काय, परंतु काळजी घ्या, असे काहीतरी बोलून तो आता फोन ठेवतो. तर पूर्णाई विचारते की प्रताप अरे काय झालं. तर प्रताप सांगायला सुरुवात करतात की अगं पूर्णाई, आपल्याकडे जे काही कार्यक्रम करण्यासाठी माणसं येणार होती त्यांची गाडी ही अचानक रस्त्यामध्ये बंद पडली, त्यामुळे आता ते नाही येऊ शकणार. तर आता सर्वांना टेन्शन येते. तर पूर्णाई म्हणते अरे देवा. तर आता कल्पना विचारते की मग आता काय करायचे. नाही म्हणजे आपण तर सगळ्यांना बोलावलेलं आहे, मग आता हा प्रोग्राम आहे तर आपल्याला तो कॅन्सल करावा लागेल का. तेव्हा आता पूर्णाई विचारते की प्रताप अरे काय करायचं मग आता. तर प्रताप म्हणतो की अगं पूर्णाई थांब तर थोडं. तेव्हा आता सायली लगेच खुशून म्हणते की कॅन्सल कशाला करायचेत, आम्ही आहोत ना, आम्ही डान्स करूयात. कला म्हणते की हो ना, आम्ही डान्स करूयात. तेव्हा रोहिणी, अनामिका आणि नैना यांचे चेहरे लगेच वाकडे होतात. तर सायली म्हणते सगळ्यांना चालणार आहेत का. तर कल्पना म्हणते की चालेल काय, आम्हाला सगळ्यांना चालेल, धावेल. तर पूर्णाई सुद्धा खुशून म्हणते की अगं चालणार काय, नक्की चालेल. तेव्हा सायली कला आणि मानसीला म्हणते की तुम्ही तयार आहात ना. तर मानसी म्हणते की हो हो. मानसी म्हणते की हो करूयात. तर कला खुशून म्हणते की हो हो चला आपण सगळी तयारी करूयात. तेव्हा आता अनामिका पुढे येते. अनामिका लगेच म्हणते की शांत शांत, सगळ्यांनी शांत व्हा. आता फक्त अनामिका बोलणार आणि तुम्ही सगळेजण ऐकणार. तेव्हा आता सर्वांना हसू येते. तर आबा म्हणतात की अरे वा, ही कोणती जबरदस्ती. तेव्हा मात्र आता ही अनामिका म्हणत असते की मी अँकरिंग करते ना, त्यामुळे आता मात्र फक्त आणि फक्त मी बोलणार. तर अनामिका बोलायला सुरुवात करते. जे काही नृत्य ते सादर करणार आहोत, बहुतेक नियतीच्या मनातच होतं की ही नृत्य आपण सादर करणार आहोत. आणि जो काही पहिला आता परफॉर्मन्स आहे तर तो घेऊन येत आहे, कोण असेल बरं, ओळखा बरं. तर कल्पना म्हणते की तेजस मानसी. तर अनामिका म्हणते की नाही. तेव्हा आता लगेच अस्मिता म्हणते की हो हो अर्जुन आणि सायली. तर पूर्णाई सुद्धा म्हणते की हो अर्जुन आणि सायली. तेव्हा अनामिका म्हणते की करेक्ट पूर्णाजी. आणि चला आता पहिला परफॉर्मन्स आता सादर करत आहेत अर्जुन आणि सायली सुभेदार. आणि सर्वजण आता त्यांना अगदी टाळ्या वाजवतात. तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुन मस्त आता डान्स करत असतात. आता त्यांचा मस्त असा राधा आणि कृष्ण यांच्यावर आता हा डान्स असतो. छान अशी आता सायली ही राधा तयार झालेली असते आणि आता अर्जुन मात्र छान असा कृष्ण बनलेला असतो. राधा कृष्णाचा हा डान्स अगदी मस्त सगळेजण अगदी बघत असतात. सायली सुद्धा अगदी राधासारखी सेम टू सेम वाटत असते आणि अर्जुन सुद्धा. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या मध्ये अगदी राधाकृष्ण बनून मग्न होतात. एकमेकांकडे डान्स करत ते बघत असतात. रोमॅन्टिक असं त्यांचा डान्स हा रंगलेला असतो. एकमेकांच्या तालात ते नाचत असतात आणि सर्वजण अगदी छान त्यांच्याकडे खुशून पाहत असतात. सर्वांना त्यांचा हा डान्स फार असा आवडतो. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर आता इकडे ह्या ज्या गोदा मावशी मला मारू नकोस, प्लीज मला मारू नकोस म्हणून आता खूप अशी विनवण्या करत असते. तेव्हा आता गायत्री, महिपत आणि राहुल तिच्यावर हसत असतात. महिपत आता गायत्रीवर हसत म्हणतो की तुमची ही वेडी कुमत आहे ना, तर माझ्यासाठी लॉटरी आहे, लॉटरी. इला मात्र सुभेदारांच्या घरात घुसून मात्र खूप मोठा प्लॅन मला करता येईल. तर आणि
थँक्यू बरं का गायत्रीबाई। तेव्हा गायत्री म्हणते की लक्षात असून दे म्हणजे झालं, एक हात से दे और एक हात से ले, असा नियमच आहे जगाचा, हो की नाही? त्यावर आता महिपत म्हणतो की नाही, तुम्ही जे काही माझ्या हातामध्ये जळतं कोलीत दिलेलं आहे ना, कोलीत घेऊन मी ते सुभेदारांचं घर असं काही जाळणार आहे तर त्याची राख सुद्धा राहणार नाही तर. तेव्हा आता गायत्री विचारते की त्या बदल्यात मला काय मिळेल तर. तेव्हा आता लगेच महिपत म्हणतो की नाव मिळेल आणि महिपत शिकरेची साथ मिळेल. अशी चुटकी वाजवली का तुम्ही जे काही म्हणताल ते तुमच्या समोर हजर असेल. तेव्हा आता ह्या दोघांचं बोलणं राहुल ऐकून घेतो आणि राहुल लगेच म्हणतो की तुमच्या दोघांची देवाणघेवाण तर आता इथे सुरू आहे, परंतु माझं काय, माझा विचार तुम्ही केलास का? तेव्हा आता महिपत विचारतो की अरे तुझं काय, तुझं तर काम तूच केलंस, कलाला तू घेऊन आला आणि त्यानंतर मी तिला बुद्धिबळाचं प्याद केलं. तेव्हा आता राहुल म्हणतो की त्याच प्याद्याला तुम्ही सोडून तर दिलं आणि पुढे जाऊन जर मी या सगळ्यामध्ये अडकलो तर मग काय करायचं? तर महिपत म्हणतो की कोण नाही अडकणार, कोण अडकत बिडकत नसतो आणि कोण आहे अडकायला, तो अर्जुन सुभेदार आहे ना, तो आता जिवंत राहणार आहे का? राहणार आहे का तू जिवंत नाही ना? तेव्हा आता ती मावशी ओरडते की नको मारू, तो सुद्धा मला मारायचा, नको मारू. तेव्हा आता हे तिघेजण तिच्यावर हसत असतात. त्यानंतर आता अनामिका ही अगदी अर्जुन आणि सायली यांचं कौतुक करत असते, तर अस्मिता लगेच म्हणते की बघा माझ्या भावाचा डान्स बघून कोणी म्हणेल का हा प्रोफेशनल डान्सर नाही तर वकील आहे तर. आणि खरं तर त्याला लहानपणी काही डान्स विन्स येत नव्हता, मी त्याला डान्स शिकवला असं अस्मिता तर स्वतःची तारीफ करते. आता कल्पना म्हणते की अस्मिता अगं इथे फक्त पाहुणे नाही तर घरचे सुद्धा आहेत. अगं अर्जुनला तू नाही तर अर्जुनने तुला डान्स शिकवला हे मला माहिती आहे. त्यानंतर आता दुसरा जो काही परफॉर्मन्स आहे तर तो घेऊन येतात मानसी आणि तेजस प्रभू. तेव्हा मात्र आता तेजस आणि मानसी ह्या मस्त राधा राधा माझी राधा कुठे गेली म्हणून आता त्या गाण्यावर अगदी डान्स करत असतात. मानसी सुद्धा छान अशी राधा तयार होते आणि आता तेजस सुद्धा. कृष्ण अष्टमी या गोपाल काळ्याच्या दिवशी मस्त आता हे राधा आणि कृष्ण बनलेले असतात. त्यांचा आता मस्त इथे अगदी डान्स हा होत असतो आणि डान्स करता करता आता शेवटी अगदी एकमेकांकडे ते अगदी रोमांटिक होऊन बघत असतात. त्यानंतर मात्र आता इकडे आता ही मावशी म्हणत असते की मला मारू नका, परंतु राहुल म्हणतो की हे बघा हा प्लॅन जरी डेंजर असेल परंतु आपण मात्र त्यात गुंतू शकतो. तेव्हा आता गायत्री राहुलला म्हणते अरे काहीतरी शुभ बोल. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघा ज्याची त्यात मान अडकलेली असते तर तो शुभ मात्र नाही बोलू शकत. कला, त्या कलाने जर आता तेथे जाऊन सगळं काही सांगितलं तर 5 मिनिटाच्या आतमध्ये मी जेलमध्ये जाईल. तेव्हा आता महिपत म्हणतो की अरे बाबा म्हणून तर तिला मी कायमचं संपवण्याचा प्लॅन केलेला आहे. तेव्हा राहुल म्हणतो की हो बघतोय ना मी, आणि तेवढ्यात त्याला नैनाचा फोन येतो. तेव्हा राहुल फोन घेतो आणि बोल ग असे म्हणतो. तर नैना विचारते की राहुल अरे तू कुठे आहेस? अरे कधीपासून मी तुला फोन लावते, तू फोन का उचलत नाहीस? मला सांग बरं तू कुठे इतका बिजी आहेस? तेव्हा आता राहुल तिला म्हणतो की मूर्ख आहेस का तू? आणि हे बघ उगाच तू माझ्यावर बायकोगिरी करू नकोस, मी बाळ वगैरे नाही तुझं. तेव्हा आता नैना म्हणते की अरे मी फक्त तुला इतकंच म्हणते की तुला सांगून जायला काय होतं. तेव्हा राहुल म्हणतो की हे पग नाही सांगणार आणि मला जास्त इरिटेटेड करू नकोस, फोन ठेव. तेव्हा आता महिपत हे ऐकून म्हणतो की अरे छा, म्हणजे बायकोच्या म्हणजे बरोबर अगदी इतक्या वर आवाजात आवाज करून बोलणारा तर पहिलाच माणूस बघितला. खरंच राहुल तू तर अगदी हिम्मतवान आहेस बाबा. तेव्हा आता राहुल हा महिपतला म्हणतो की महिपत सर आहो तुम्ही थांबा. तेव्हा आता नैना ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि राहुल आता फोन ठेवतो. त्यानंतर आता राहुल ह्या दोघांना सुद्धा म्हणत असतो की हे जे काही म्हणजे तुम्हाला वाटतं ते खूप सहजपणे तुम्ही घेतात, परंतु मला खरंच असं वाटतं की काहीतरी धोका निर्माण होईल तर जर काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं. तेव्हा आता महिपत म्हणतो की काही प्रॉब्लेम होत नसतो. तेव्हा आता नैनाला टेन्शन येते. नैना विचार करते की हा राहुल कुठे असेल. त्यानंतर आता इकडे महिपत म्हणतो की सुभेदारांच्या घरामध्ये धमाका होणार आणि तो धमाका मात्र मी स्वतः करणार. तेव्हा आता तो कुमत मावशीकडे बघत म्हणतो की एकदा की पूजा अर्चा सगळं काही झाली म्हणजे गोपाळकाळा वगैरे झाला तर खोटी कुमत आहे तर ती धमाका करणार. त्यानंतर आता इकडे तेजस आणि मानसीचा अगदी तो डान्स बघून आता अनामिका त्यांचं कौतुक करते की खरंच काय क्यूट असा डान्स होता या दोघांचा. तुम्हाला सगळ्यांना तर मज्जा येतेच ना? मला तर खरंच खूप मज्जा येते. मला असं वाटतं की ही जन्माष्टमी आहे ना कायम अशी स्मरणात राहणार आहे आपल्या. इतके असे गोड आणि कमाल असे परफॉर्मन्स आहेत आणि खरंच हे कधीच बघायला मिळणार नाहीत. त्यामुळे चला आता वळूयात आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या परफॉर्मन्स कडे. थोडा खास आहे कारण माझे लाडके आणि दागिन्यांच्या दुनियेतील असणारे बादशाह कला आणि अद्वैत चांदेकर येतात. तेव्हा आता कला ही मस्त राधाचा वेश घेऊन अगदी डान्स करायला पुढे स्टेजवर येते आणि अद्वैत सुद्धा. दोघांचा असा छान असा डान्स रंगलेला असतो. दोघंही आता एकमेकांबरोबर रोमांटिक होऊन राधा आणि कृष्णाच्या गाण्यावर नाचत असतात. त्यानंतर आता या दोघांचा डान्स करता करता आता तेजस, अर्जुन, अद्वैत हे तिघे एकत्र येतात.
सगळ्या ज्या जोड्या आहेत तर त्या एकत्र डान्स करायला येतात आणि मस्त असा डान्स होतो। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता कला म्हणजे सायली आणि अर्जुन हे दोघे रूममध्ये येतात। तर तेथे एक खेळणं कोणीतरी ठेवलेलं असतं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे खेळणं कोणी ठेवलेलं आहे इथे, आणि त्यामध्ये एक चिठ्ठी असते, होणार पूजा होणार आरती मग प्रत्युत्तर मिळणार असं घोर, शिजला मसालेदार बेत आणि सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट। मात्र आता अर्जुनने मात्र सगळीकडे अगदी बॉम्ब शोधण्यासाठी माणसं पाठवलेले असतात। आता ते माणसं बॉम्ब शोधत असतात। तेव्हा आता अर्जुन विचारतो की काय झाले, बॉम्ब सापडला का? तेव्हा मात्र आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।